नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सगळे गुढीपाडवा साजरा करतो, पण ह्या गुढीपाडव्या मागचा इतिहास काय आहे, याची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? मग चला तर आज हे जाणून घेऊया. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने आणि आनंदात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण फक्त एक परंपरा नाही, तर मराठी नववर्षाची सुरुवात आणि नवीन आशांचा उत्सव मानला जातो. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. म्हणूनच महाराष्ट्रात या दिवशी प्रत्येक घराबाहेर गुढी उभारण्याची सुंदर परंपरा आहे. सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते आणि दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते आणि मग पूजा करून गुढी उभारली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि म्हणूनच काही जण या दिवसाला सृष्टीचा पहिला दिवस असेही म्हणतात. पण इतिहासातही गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. असे सांगितले जाते की राजा शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवल्यानंतर शालिवाहन शकाची सुरुवात केली. त्या विजयाच्या आनंदात लोकांनी विजय ध्वज उभारले आणि तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. याशिवाय रामायणातील एक कथा देखील या सणाशी जोडली जाते. असे म्हणतात की प्रभू श्रीराम यांनी रावणांवर विजय मिळवून 14 वर्षाचा वनवास संपवला आणि अयोध्येत परतले. त्यावेळी अयोध्येतील लोकांनी आनंदाने घराघरांवर विजय ध्वज उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून गुढी ही विजय, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. गुढी उभारताना बांबूच्या काठीवर सुंदर रेशमी कापड बांधले जाते. त्यासोबतच कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार लावला जातो. सर्वात वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो, जो विजयाचे प्रतीक मानला जातो आणि गुढी घराच्या मुख्य दरवाजा बाहेर किंवा गच्चीवर उंच ठिकाणी उभारली जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी कडुलिंब आणि गुळाचे मिश्रण खाण्याची ही एक खास परंपरा आहे. यामागे आरोग्याशी संबंधित कारण देखील सांगितले जाते, कारण कडुलिंब शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच हा सण वसंत ऋतूच्या आगमनाने आणि नव्या पिकाच्या आनंदाचे प्रतीक देखील आहे. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन वर्षाची सुरुवात आहे. आपणही हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करा आणि येणारे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येऊ. गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.